नमस्कार. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेतर्फे डॉक्टर आंबेडकर आणि धम्मचक्र प्रवर्तन या विषयावर मुक्त चिंतन करण्यासाठी आज डॉक्टर रमाताई गर्गे व्याख्यात्या म्हणून निमंत्रित आहेत. लोकमान्य सेवा संघातर्फे मी अरुण फडके सर्व प्रेक्षकांचे आणि निमंत्रितांचे मनापासून स्वागत करतो आणि प्रथम या 3 महानुभावांचा परिचय करून देतो. रमाताई गर्गे यांच्या व्याख्यानाआधी डॉक्टर विद्या देवधर कार्यक्रमाची प्रस्तावना करतील आणि व्याख्यानानंतर डॉक्टर प्रसन्न पाटील या व्याख्यानाचा समारोप करतील. डॉक्टर विद्याताई देवधर आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करणार आहेत. डॉक्टर विद्याताईंचं वास्तव्य हैदराबाद इथे असतं. उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या 5 वर्षापूर्वी निवृत्त झाल्या. अनेक महत्त्वाचं मराठी साहित्यविषयक काम करणाऱ्या मासिकांच्या आणि नियतकालिकांच्या संपादक म्हणून त्यांची कारकीर्द फार मोठी आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा आणि तेलंगणा मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा असलेल्या विद्याताई ह्या सेतू माधवराव पगडी समग्र साहित्य संकलन आणि अशा अनेक उपक्रमांमध्ये नियमितपणे सहभागी असतात. त्याचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असतो. विद्याताई मूळच्या पार्लेकर आणि लोकमान्य सेवा संघाच्या एक हितचिंतक आहेत. आजच्या आपल्या निमंत्रित व्याख्यात्या आहेत डॉक्टर रमाताई गर्गे. डॉक्टर रमाताईंचं वास्तव्य कोल्हापूर इथे असतं आणि कोल्हापूर विद्यापीठामध्ये त्या मानवशास्त्र संशोधनामध्ये नियमितपणे व्यस्त आहेत. डॉक्टर रमाताई या समरसता परिषदेच्या सदस्य आहेत आणि कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळाच्या त्या पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वयक आहेत. त्यांचे PhDचा अभ्यास योगशास्त्र या विषयामध्ये झालेला आहे. डॉक्टर आंबेडकरांचं कार्य आणि त्यांचा जीवनकाल, त्यांचं चरित्र या विषयाचा त्यांचा नियमित अभ्यास आणि चिंतन आहे. आज रमाताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मचक्र प्रवर्तन या विषयावर मुक्त चिंतन आपल्यासोबत करणार आहेत. आजच्या या व्याख्यानाचा समारोप करण्यासाठी निमंत्रित आहेत डॉक्टर प्रसन्न अनंतराव पाटील. याचं कारण असं की डॉक्टर पाटील हे समरसता मंच या उपक्रमाचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत आणि ते डॉक्टर रमाताईंचे सहकारी म्हणून या उपक्रमामध्ये सहभागी असतात. डॉक्टर पाटील यांचं वास्तव्य औरंगाबाद शहरामध्ये आहे आणि औरंगाबाद शहरामधल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. परंतु डॉक्टर पाटील यांचा एक वेगळा परिचय करून देणं आवश्यक आहे. गेले 27 वर्ष औरंगाबाद शहरामधल्या उपेक्षित वस्तीमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला असतं. अशा 40 उपेक्षित वस्त्या, औरंगाबाद शहरामधल्या अशा 40 उपेक्षित वस्त्या आणि जवळपासच्या 140 गावांमध्ये त्यांनी शिक्षण, जलसंधारण, आरोग्य आणि कौशल्य विकास अशा कार्यक्रमांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये जागृती निर्माण केलेली आहे. असं एक अनोखं काम डॉक्टर प्रसन्नकुमार पाटील आणि त्यांचं कुटुंब तिथे करत असतं. महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या अनेक प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये डॉक्टर प्रसन्न पाटील यांचा नियमित सहभाग आहे. फार मोठ्या प्रमाणावर त्याचं ते नेतृत्व करत आहेत आणि भारतातील अनेक समाजपुरुषांच्या शिकवणीचा आणि तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार 250-300 व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर केलेला आहे. असे डॉक्टर प्रसन्न पाटील, डॉक्टर विद्याताई आणि आजच्या व्याख्यात्या डॉक्टर रमाताई गर्गे यांचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो, प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि डॉक्टर विद्याताईंना त्यांची प्रस्तावना सादर करण्याची विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करते. का प्रभाविण भानू धूमेविन हुताशनू जैसा दर्पण मळ हिनू कहीच नसे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जिथे प्रकाश आहे तिथे सूर्य आहे,
जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे, आणि जिथे आरसा आहे तिथे धूळही आहे. आणि त्याच्या पुढे माऊली असं सांगतात की आरशावर धूळ असते म्हणून आपण आरसा वारंवार पुसतो. आपण आरसा पुसतो ते आरसा चांगला दिसावा म्हणून नव्हे, तर आपलं त्यातलं प्रतिबिंब अधिक स्पष्ट, अधिक स्वच्छ दिसावं म्हणून. मला वाटतं लोकोत्तर व्यक्तिमत्वांबद्दल सुद्धा असंच म्हणता येईल. त्यांचं पुण्यस्मरण आपण करतो ते त्यांचा मोठेपणा वाढावा म्हणून नव्हे, तर त्यांच्या विचारांचं पुन्हा पुन्हा आकलन होणं, त्यांचे विचार आणि आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी, आपल्या ज्ञानात नवीन काही आयाम निर्माण व्हावे म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्या निमित्ताने लोकमान्य सेवा संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मचक्र प्रवर्तन असा विषय ठेवला आहे. आज धर्मांतर आणि सहिष्णुता हे अतिशय संवेदनशील विषय आहेत आणि अशा वेळेला हा असा एक वेगळा विषय समोर घेऊन आपल्याकडे डॉक्टर रमा गर्गे ह्या व्याख्यान देणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्म परिवर्तन करणार आहे असा निर्णय जाहीर केला, त्यावेळेला भारतामधली अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांमध्ये आणि एकूण समाजात अस्वस्थता निर्माण झाली. आपल्या फार मोठे असे दोन नेते म्हणजे महात्मा गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टींबद्दल अत्यंत प्रेम असणाऱ्या ह्या दोन व्यक्ती सुद्धा आपल्यातील जातीयता नाहीशी व्हावी, अस्पृश्यता नाहीशी व्हावी म्हणून दोघंही सतत प्रयत्नशील होते. परंतु बाबासाहेबांनी मात्र आपला निर्णय हा पक्का केला होता आणि त्यानंतर 1956 मध्ये त्यांनी बुद्ध धर्मात प्रवेश करणार असं जाहीर केलं. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाबासाहेबांना असं विचारलं की आपण जर 10 वर्ष थांबलात तर आपण दोघं मिळून भारतातला हा जी जातीयता आहे किंवा स्पृश्य आणि अस्पृश्य भेद आहे तो नाहीसा करू. परंतु बाबासाहेब मात्र आपल्या विचारांवर ठाम होते आणि मग त्यानंतर बाबासाहेबांच्या विचारांना पाठिंबा देणारं एक पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलं होतं आणि मग एकूण समाजातील सुद्धा विरोधाची धार ही बोथट झाली. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेला त्यांच्याबरोबर हजारो लोकांनी सुद्धा या धर्माचा स्वीकार केला. जेव्हा बुद्ध धर्माचा स्वीकार करताना काही शपथ घ्यावी लागते, काही वचन घ्यावी लागतात आणि त्यामध्ये 5 महत्त्वाच्या अशा गोष्टी होत्या की मी चोरी करणार नाही, मी कामुक नजरेने कोणाकडे पाहणार नाही, मादक पदार्थांचं सेवन करणार नाही, हत्या करणार नाही. परंतु दुर्दैवाने मात्र या विषयाकडे मात्र धर्मांतरित लोक नंतर विसरून गेले. वास्तविक पाहता ही वचनं, ही शपथ ही एकूणच आपल्या भारतीय समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती आणि बाबासाहेबांना असं वाटत होतं की बौद्ध धर्मात गेल्यानंतर आमच्या नवबुद्धांमध्ये एक आत्मविश्वास येईल आणि त्यामुळे एक सामाजिक समता निर्माण होईल, त्यांच्यामधला न्यूनगंड नाहीसा होईल. दुर्दैवाने मर्यादित काळासाठी घटनाकारांनी घटनेमध्ये आरक्षणाची सोय केली होती, परंतु अजूनही नवनवीन वेगवेगळ्या जमातीतले लोक आपलाही आरक्षित समाजामध्ये प्रवेश व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. आरक्षण ही तात्पुरती सोय आहे. आरक्षणामुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो किंवा मुख्य प्रवाहापासून हा आरक्षित समाज वेगळा राहतो याची कल्पना सगळ्या समाजधुरीणांना होती, बाबासाहेबांना होती. परंतु भारताला एकत्रित केलं पाहिजे हा विचारांनी जे घटनाकारांनी काही आपल्या घटनेमध्ये तरतुदी केल्या होत्या
त्या मात्र आज आपण विसरत चाललेलो आहोत की काय, अशी शंका आपल्याला येते. बाबासाहेबांना भारताबद्दल अतिशय प्रेम होतं. बहिष्कृत भारत नावाचं पेपरच ते चालवत होते. आणि भारताशी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर हिंदू आहे, बुद्ध आहे, असं सुद्धा ते मानत नव्हते. ते म्हणत होते मी प्रथम भारतीय आहे आणि मी शेवटपर्यंत भारतीय राहील. हिंदू कोड बिलमध्ये त्यांनी शीख, जैन, बुद्ध या सर्व धर्मातील चालीरीतींचा समावेश केलेला होता. तेव्हा भारतामध्ये राष्ट्रीयत्व राहिलं पाहिजे, एकात्मता सर्वांमध्ये राहिली पाहिजे, सर्व समभाव राहिला पाहिजे, याच्या आग्रहातून बाबासाहेबांनी या धम्मचक्र प्रवर्तनाकडे पाहिलेलं आहे. आज आपल्याला डॉक्टर रमा या सर्व विषयाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतील. मी डॉक्टर रमा यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला व्याख्यानाला प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. 1956 सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय बौद्धजन समितीने एक पत्रक काढले. त्या पत्रकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून असे लिहिलेले होते की 14 ऑक्टोबर 1956 रोजी मी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेणार आहे. दलित समाजातील ज्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी तेथे पांढरी वस्त्रे परिधान करून मैदानावर जमा व्हावे. आणि जवळपास 14 ऑक्टोबरच्या आठवडाभर आधीपासून नागपूरच्या दिशेने रीघ लागली. वेगवेगळ्या ठिकाणाहून स्त्री, पुरुष, वृद्ध, मुले सारे लोक हळूहळू नागपूरच्या दिशेने निघाले. ज्यांना गाडीने येणं शक्य होतं ते गाड्यांनी आले, ज्यांना गाड्यांनी येणं शक्य नव्हतं ते पायी चालत आले. प्रत्येकजण घोषणा देत होतं, आकाश पाताळ एक करू, बौद्ध धम्माचा स्वीकार करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, भगवान बुद्ध की जय. मैदानांमध्ये लोक जमा झाले. शाळांमध्ये लोकांची व्यवस्था करण्यात आली. बौद्धजन समितीचे स्वयंसेवक वेगवेगळ्या तुकड्यांनी या सगळ्या लोकांची व्यवस्था लावत होते. ज्यांना उपहारगृहांमधनं जेवण घेणं शक्य होतं त्यांनी तिथून विकत जेवण घेणं सुरू केलं. ज्यांना ते शक्य नव्हतं त्यांनी 3 दगडांच्या चुली मांडल्या आणि त्यावरती आपलं अन्न शिजवलं आणि ते शिजवून ते बाबासाहेबांची वाट बघत बसले. त्यांच्या आधीपासूनच ते नागपुरात येऊन उतरले. लक्षावधी लोकांचा समुदाय नागपूरला जमा झाला आणि 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस उजाडला. विजयादशमीच्या दिवशी भव्य व्यासपीठावरती शुभ्र वस्त्र परिधान केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी चंद्रमणी या वृद्ध भिक्खूंकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. पाली भाषेतल्या प्रतिज्ञा म्हटल्या आणि त्यानंतर बुद्धं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी असा एकत्रित जयघोष झाला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समोर जमलेल्या लक्षावधी अनुयायांना असे विचारले की ज्यांना कोणाला माझ्याकडून आता बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी उठून उभे राहावे. जवळचं किडूक मिडूक विकून पांढरे वस्त्र आणलेला, भाकरीपेक्षा प्रतिष्ठेला महत्त्व देणारा असा तो जनसमुदाय उठून उभा राहिला. भारताच्या इतिहासातला हा एक अनन्यसाधारण असा क्षण होता. बाबासाहेबांनी या सर्व लोकांना एकत्रितपणे प्रतिज्ञा दिली. 22 प्रतिज्ञा, बौद्ध धम्माची दीक्षा आणि सांगितलं की आजपासून तुम्ही नवयानाचे म्हणजे नवबौद्ध धम्माचे संवाहक झालेला आहात. आणि एका वेगळ्या अशा पर्वाला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते. एका युगपुरुषाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याच्या कार्याचा विचार करताना एखादी छोटी चळवळ ती चमकली आणि पुढे निघून गेली असा विचार करता येत नाही. तर हा विचार आपल्याला मागची काही शतकं आणि पुढची येणारी काही शतकं यांच्या संबंधाने करायचा असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं त्याच्या आधीची जी स्थिती होती
ती अनेक शतकांची स्थिती ही आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. वर्णव्यवस्थेमुळे जो शूद्र समुदाय होता, ज्याला अस्पृश्य समुदाय असं म्हटलं जात होतं, त्यांची माणूस असण्याच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांना माणूस म्हणून माणसासारखं जगू दिलं जात नव्हतं. एक असा धर्म जो मुंगीला साखर घालतो, कुत्र्याला भाकर घालतो, जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वर आहे असं म्हणतो त्याच धर्मामध्ये मात्र माणसाला माणसासारखं वागवलं जात नव्हतं. एकाच पाणवठ्यावर त्याला पाणी प्यायला दिलं जात नव्हतं, तर एकाच रस्त्यावरून 2 लोकांना एकत्रितपणे चालता येत नव्हतं, असा तो कालखंड होता. आणि हा लहान मोठा कालखंड नव्हता, अनेक शतकांचा हा कालखंड होता. अनेक लोकांनी त्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, हे खरं आहे. काही लोक असंही म्हणतात की ही जी वर्णव्यवस्था होती ही नंतरच्या काळामध्ये, काही मधल्या काळामध्ये वाईट झाली. एकेकाळी ती गुणकर्म विभागशः अशी होती, म्हणजे गुणानुसार वर्ण ठरला जायचा आणि त्यानुसार व्यक्ती वागायचे वगैरे, हे म्हटलं जातं. परंतु असं असलं तरी एखाद्या सत्यकाम जाबालीला आपल्याला न्याय मिळालेला दिसतो, पण प्रत्येक वेळी विदुराला आणि नारदाला आपल्याला न्याय मिळालेलाच आहे असं इतिहासात किंवा पुराणात देखील आपल्याला दिसत नाही, महाकाव्यांमध्ये देखील दिसत नाही. ह्या खूप मोठा अशी पार्श्वभूमी असलेल्या एका सामाजिक आणि धार्मिक अन्यायाच्या विरुद्धची ही लढाई होती, हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि ती साधीसुधी नव्हती, तर लहान गोष्टींमध्ये माणसाच्या माणूस असण्याला एक काय म्हणता येईल त्याला, की माणूस असण्याला त्याला मान्यताच दिलेली नव्हती, की तो माणूस आहे हीच मान्यता नाही, त्याच्या माणूसपणालाच मान्यता दिलेली नव्हती. त्याला जर वाटलं की माझ्या घरामध्ये धातूची भांडी असावी, तर एका अस्पृश्य व्यक्तीला धातूची भांडी घरामध्ये बाळगण्याचा अधिकार नव्हता. त्याला मातीचीच भांडी वापरावी असा आदेश होता. आणि त्याच्यामागे शास्त्राची धर्माची त्याचा पाठिंबा होता. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हा विचार केला पाहिजे किंवा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे, बाबासाहेबांनी जे 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतामध्ये घडवून आणलेलं आहे, ते मागच्या अनेक शतकांच्या गुलामगिरीला दिलेलं अत्यंत भारतीयत्वानी भारलेलं उत्तर आहे. कुठेही रक्तरंजित क्रांती नाही. जसं गौतम बुद्धांनी करुणेच्या कमंडलूला हातात घेऊन एक विशिष्ट प्रकारचा बदल घडवून आणला, ज्याला आपण क्रांती असं म्हणणार नाही, तो बदल होता. त्याच पद्धतीने हे सौम्य परिवर्तन परंतु अथकपणे चालणारं, म्हणजे बाबासाहेब हे म्हणाले की मी इथपर्यंत हा काफिला नेऊन ठेवलेला आहे, आता हा मागे फिरणे नाही. ज्याला शक्य असेल त्याने हा पुढे न्यावा, परंतु हा काफिला आता मागे फिरवू नये. तर अशा पद्धतीने हे धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेबांनी घडवून आणलेलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन हे इतकं सोपं नव्हतं, कारण जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारायचा ठरवला त्यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा धम्म हिंदुस्थानच्या भूमीमध्ये जन्माला आलेला असला तरी देखील हिंदुस्थानच्या भूमीतून लुप्तप्राय झालेला होता. भारतामध्ये तो आता उरलेला नव्हता आणि तो आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांनी आपला धर्म म्हणून स्वीकारलेला होता. म्हणजे श्रीलंका, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश, जपान, चीन, इकडे सगळीकडे तो पसरलेला होता. पण आता जेव्हा तो परत भारतात आणायचा त्यावेळेला एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे की कोणत्या पद्धतीचा, कारण कुठलाही धर्म जेव्हा असतो तेव्हा धर्माच्या सोबत काही सामाजिक चालीरीती, आचार हे देखील स्वाभाविकपणे त्याच्या मागे येत असतात. आणि त्यामुळे जेव्हा हा विचार झाला की बौद्ध धम्म परत एकदा भारतामध्ये आणायचा आहे, त्यावेळेला मग जर म्यानमारचा आणायचा असेल, ब्रह्मदेशातला आणायचा असेल, तर ब्रह्मदेशातल्या चालीरीती पूर्णपणे वेगळ्या होत्या. म्हणजे तिथला जो बौद्ध समाज होता तो बौद्ध समाज हा वेगळ्या पद्धतीच्या चालीरीतीनं, म्हणजे त्यांच्यातल्या विवाहाच्या चालीरीती वेगळ्या, त्यांच्यातल्या प्रेतदहनाच्या चालीविधी वेगळ्या, म्हणजे त्यांच्याकडे अंत्यसंस्कार जो असायचा त्याच्यामध्ये म्हणजे आहे अद्यापही, त्याच्यामध्ये असं असतं की एका गाडीवरती काही जण मागे ओढतात, काही जण पुढे नेतात आणि त्या प्रेताला खेळवत पुढे नेलं जातं. आता असे विचित्र प्रकार परत एकदा आपल्या देशामध्ये आणायचे का?
खूप अशा व्यावहारिक अडचणी यामध्ये होत्या. जपानमधला बौद्ध धम्म बघितला तर तिथे शिंटो नावाचा जो मूळ त्यांचा धर्म होता त्याच्यामध्ये मिक्स झालेला बौद्ध धम्म हा जपानमधला धम्म झालेला होता, त्यामुळे तोही आणणं शक्य नव्हतं. अशा वेळेला स्वतंत्र असा एक भारताच्या म्हणजे ज्याला युगसंगत किंवा युगानुकूल ज्याला म्हणता येईल असा एखादा नवा असा धम्मच भारतामध्ये आणणं आवश्यक होतं. म्हणजे बुद्ध धम्माच्या शाश्वत मूल्यांची पायाभरणी असलेला आणि नवीन युगाच्या शी संगती लावणारा असा एकत्रितपणे तो आणणं आवश्यक होतं. आणि त्या दृष्टीने बाबासाहेबांनी खूप विचार केला आणि खूप विचार करून त्यानंतर त्यांनी नवयान म्हणजे हा नवबौद्ध धम्म हा स्वीकारला. यामध्ये 22 प्रतिज्ञा हा एक खूप वादाचा मुद्दा नेहमीच असतो की का 22 प्रतिज्ञा सांगितल्या असतील बाबासाहेबांनी, की ठीक आहे मी हिंदू धर्माचा त्याग केला इथपर्यंत ठीक होतं, पण मी अमुक देवाला स्मरणार नाही, मी तमुक देवाची भक्ती करणार नाही, अशा पद्धतीने का केलं असेल. याच्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. बुद्ध धम्माच्या जेव्हा बुद्ध धम्माचा भारतामध्ये लोप झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वैदिक धर्माचा उदय झाला, त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की जी लोक बौद्ध झालेले होते ते सहजगत्या परत एकदा हिंदू झाले. यामध्ये कुठेही या धर्मातून त्या धर्मात प्रवेश करतो आहोत, त्या धर्मातून या धर्मात प्रवेश करतो आहोत अशी कुठली भावना नव्हती. एक पाण्याचा प्रवाह दुसऱ्या पाण्याच्या प्रवाहात सहजपणे मिसळल्या जावा तसा मिसळल्या गेला. दुसरी गोष्ट अशी घडली की हिंदूंनी गौतम बुद्धाला आपला 9वा अवतार मानलं आणि मग त्याच्यामुळे झालं काय की हा एक देवाचाच अवतार आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा म्हणजे गौतम बुद्धांनी ज्या गोष्टी नाकारल्या होत्या त्याच गोष्टी त्याच्याच नावाने परत एकदा सुरू झाल्या. एका अर्थाने गौतम बुद्धाच्या विचारांचा हा पराभव होता जो तिथे घडल्या गेला. तर ह्या गोष्टी परत एकदा होऊ नयेत म्हणजे पुन्हा एकदा सहजगत्या हा सगळा प्रवाह उलटा फिरू नये यासाठी म्हणून या 22 प्रतिज्ञांचं महत्त्व आहे. दुसरं म्हणजे हे लोक साधे भोळे भाविक असे लोकच या सगळ्या गोष्टीच्या मागे येणार आहेत. कुणीही तर्कशुद्ध सुशिक्षित असे नसणार आहेत. आपले अनुयायी आत्ता ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेमध्ये ते जो विचार करू शकतात किंवा त्यांची जी भावना असते त्यांना अनुसरून त्यांना काही गोष्टी ह्या प्रतिज्ञा म्हणून देणं हे बाबासाहेबांना गरजेचं वाटलं होतं आणि त्यामुळे त्यांनी ते दिलं होतं. कारण की परत एकदा जर या सगळ्या प्रवाह उलटा फिरला तर परत एकदा काय होणार आहे तर ज्या सामाजिक स्थितीला दलित आहे त्याच सामाजिक स्थितीला परत एकदा ते येऊन ठेपतील आणि तिथून त्यांना पुन्हा एकदा वर कोण काढेल. म्हणून जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत त्यांना वर काढण्यासाठी जे जे काही शक्य होतं ते बाबासाहेबांनी आपल्या या धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने केलेलं आहे. मग ह्याच्यामधल्या या सगळ्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाची निर्मिती केली. आता ह्या ग्रंथाच्या मागे म्हणजे एखाद्या ग्रंथाचा जन्म हा किती अद्भुत असू शकतो तर त्याचं आपल्याला म्हणजे कल्पनाही करता येणार नाही की किती प्रचंड परिश्रमाने त्यांनी हा ग्रंथ तयार केला. त्यांना असं वाटत होतं की जसं ख्रिश्चन माणसाजवळ आपला आपला बायबल असतो, मुस्लिम माणसाजवळ आपलं आपलं कुराण असतं, त्याप्रमाणे या नवबौद्धाच्या जवळ आपलं असं एक पुस्तक असलं पाहिजे की असा एक धर्मग्रंथ असला पाहिजे की ज्याला बघितल्यानंतर जे वाचल्यानंतर त्याच्या बहुतांशी सगळ्या प्रश्नांना उपशम मिळेल, सगळे प्रश्न थांबतील. दुसरं म्हणजे असं की प्रत्येक व्यक्ती म्हणजे जसं आता ज्ञानेश्वरीमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमधले जे दृष्टांत असतात त्याच्यामध्ये काही दृष्टांत हे मुमुक्षूसाठी असतात, काही सामान्य साधकासाठी असतात तर काही भाविक माणसासाठी असतात. ज्ञानेश्वरीमध्ये मुमुक्षूला जे दृष्टांत दिला जातो तो सामान्य माणसाला कळतही नाही अनेक वेळा आणि जो सामान्य माणसासाठी दिला जातो तो भाविक माणसाला कळत नाही, जो भावनिक आहे, जो भक्तीने परिपूर्ण आहे. पण त्या तिघांनाही तो ग्रंथ आपला वाटतो. तसंच बाबासाहेबांनी या बुद्ध अँड हिज धम्माची रचना करताना हा पूर्ण विचार केलेला आहे की जो बुद्धचरितम अश्वघोषाचं जे बुद्धचरितम आहे त्याच्यामधल्या ज्या अशा चमत्कारिक गोष्टी आहेत बुद्ध जन्माच्या बद्दलच्या, त्या सगळ्या बुद्ध जन्माच्या संदर्भातल्या चमत्कारिक गोष्टी देखील म्हणजे एवढे विज्ञाननिष्ठ बाबासाहेब, पण त्यांनी सुद्धा जेव्हा आपल्याला एक धर्मग्रंथ लिहायचा आहे तेव्हा त्या धर्मग्रंथाचा जो म्हणजे त्या धर्माचा जो प्रणेता आहे, धम्माचा प्रणेता, त्या बुद्धाच्या बाबतीतल्या ह्या चमत्काराच्या गोष्टी
ह्या त्या बुद्ध अँड हिज धम्मामध्ये तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. कारण की त्यांना माहीत होतं की अनुयायी हे सगळ्या प्रकारचे असणार आहेत. ज्या स्तरावरचा अनुयायी आहे त्या स्तरावरच्या अनुयायाला त्या त्या पद्धतीचं असं त्या धम्मातनं मिळालं पाहिजे, ज्याच्यामुळे, कारण की मूळ उद्देश काय होता, तर मूळ उद्देश हा होता की त्या व्यक्तीची ऐहिक, आध्यात्मिक आणि सामाजिक तिन्ही प्रकारची प्रतिष्ठा त्याला मिळाली पाहिजे. हा या धम्म स्वीकारण्याच्या मागचा उद्देश होता. मग त्यासाठी प्रत्येक प्रकारचा माणूस हा त्या धम्माला आपलं मानणारा असला पाहिजे, असा विचार करून ह्या सर्वांसाठी म्हणून ज्याला जे हवं ते त्या ग्रंथामधनं मिळेल असं बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं. इतक्या वेळा त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या, इतक्या वेळा त्यामध्ये बदल केले, इतका प्रचंड परिश्रम आणि अभ्यास केला की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं, जसं आपण समर्थ रामदास म्हणतात ना की मी आहे असं, जर तुम्हाला मी कुठे आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर मला दासबोधामध्ये शोधा, असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी जरी असं म्हटलेलं नसलं तरी बाबासाहेब कुठे आहेत हे शोधायचं असेल तर बुद्ध अँड हिज धम्मामध्ये आपण शोधू शकतो. इतका तो सुंदर ग्रंथ आहे. त्यांचे जे स्वीय सहाय्यक होते नानकचंद रट्टू, त्यांनी एक आठवण लिहून ठेवलेली आहे. एकदा संध्याकाळी उशिरा ते म्हणाले की आता बाबासाहेब मी निघतो, माझी सगळी कामं उरकलेली आहेत, तुम्ही पण आता झोपा. आणि ते बुद्ध अँड हिज धम्माचे काही प्रकरणं लिहित होते बाबासाहेब, आणि ते हो म्हणाले आणि नानकचंद रट्टू निघाले. दार ओढून घेतलं त्यांनी अभ्यासिकेचं आणि ते निघाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले, सगळं न्याहारी वगैरे आटोपून 8च्या सुमारास ते तिथे आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं की बाबासाहेब लिहितच बसलेले आहेत. ते आल्यानंतर नानकचंद रट्टू आतमध्ये आल्यानंतर बाबासाहेब त्यांना म्हटले, अरे तुम्ही अजून गेला नाहीत, तुम्ही जाणार होता ना. त्यावेळेला नानकचंद रट्टूंच्या लक्षात आलं की बाबासाहेब झोपलेलेच नाही आहेत आणि रात्रभर ते लिहित आहेत आणि याची त्यांना जाणीव देखील नाही आहे. आपण जे काही एका 12 तासांपूर्वी 14 तासांपूर्वी जे बोललो होतो तोच प्रसंग ते गृहीत धरून आता आपल्याशी बोलतायत. आणि ते म्हणाले की बाबासाहेब आता तुम्ही थोडा वेळ थांबा, विश्रांती घ्या आणि तुम्ही आता झोपा. तर अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या मला जे आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये मला काय करून जायचं आहे आणि माझ्या खांद्यावर काय जबाबदारी आहे याची या युगपुरुषाला किती मोठी जाणीव होती. आणि त्यासाठी त्यांनी खरोखर म्हणजे ज्याला दधीचीने जसं आपल्या स्वतःच्या शरीराला पूर्णपणे म्हणजे आपल्या अस्थी देऊन टाकल्या, त्या पद्धतीने आपल्या शरीरातला, मनाचा, शरीराचा, बुद्धीचा, प्रज्ञेचा, भावनेचा, करुणेचा कणनकण या युगपुरुषाने आपल्या समाजासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी कसा वेचला हे आपल्याला अशा अनेक घटनांमधून लक्षात येतं. आणि ह्या सगळ्या व्यावहारिक अडचणी सोडवून त्यानंतर बौद्ध धम्माचा स्वीकार त्यांनी केला. आता आपल्याला हा विचार केला पाहिजे की या सगळ्या याच्यामध्ये अनेक धर्म समोर होते बाबासाहेबांच्या समोर मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख असे 3 आणखी पर्याय होते. मुस्लिम धर्माच्या बाबतीमध्ये आपण सगळे जाणतोच की मुस्लिम धर्माकडे एक मुस्लिम ब्रदरहूड, बंधुभावाचा एक मोठा वारसा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तो धर्म खूपच तसा संयुक्तिक ठरला असता. दुसरा धर्म होता ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्म हा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा धर्म ठरतो, कारण की चर्चच्या भोवती सगळा धर्म हा चर्चचं एक अधिष्ठान असतं आणि त्याच्या भोवती सगळा धर्म गुंफलेला असतो. त्यामुळे या दोन्ही दृष्टींनी दोन्ही धर्म हे उत्तम होते. तरी देखील ह्या दोन्ही धर्मांना बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं की भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा आपण या दोन्ही धर्मांचा विचार करतो त्यावेळेला जे भारतीय लोक मुस्लिम झालेत किंवा ख्रिश्चन झालेत ते सामाजिक त्यांनी थोडेफार आचारविचार बदललेले आहेत, धार्मिक पूर्णपणे बदललेले आहेत. म्हणजे ज्याला धर्म मान्यता ज्याला म्हणता येईल अशा सगळ्या गोष्टी त्यांनी, पूजा पद्धती आणि अन्य सगळं बदललेलं आहे. परंतु जी मूळ जाती व्यवस्था आहे किंवा जातीय उतरंड आहे ती मात्र त्या धर्मांमध्ये जशीच्या तशी हिंदू धर्मातनं गेलेली आहे. म्हणजे मुस्लिम साळी, मुस्लिम कोळी, मुस्लिम तेली, ख्रिश्चन ओबीसी हे जशीच्या तशी शिल्लक आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ह्या दोन्ही धर्मांचा त्यांनी स्वीकार करायचा नाही असं ठरवलं. शीख धर्माच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की शीख धर्म हा जवळपास फायनल झालेलं होतं की आता ते शीख धर्म स्वीकारणार आहेत. परंतु शीख धर्माच्या भोवती जो बाह्योपचार आहे, 5 ककार पाळणं असेल किंवा दुसरे जे अन्य सामाजिक रीती, रूढी, परंपरा ज्या आहेत त्या, आणि जे दलित लोक आहेत ज्यांना हा धर्म स्वीकारायचा आहे ते,
यांच्यामध्ये एक मोठं अंतर, सामाजिक अंतर, आर्थिक अंतर हे मोठं होतं आणि हे सगळे बाह्योपचार ते पाळू शकतील अशी शक्यता फारच कमी होती. त्यामुळे शीख धर्म हा भारतीय भूमीमध्ये जन्मलेला धर्म असूनही शीख धर्माच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी नाही असं ठरवलं. आणि मग बौद्ध धर्मच का, ह्याची पण कारणं काही आहेत. म्हणजे लुप्त झालेला, भारतामधनं लुप्त झालेला तो धम्म का स्वीकारला, ह्याची काही कारणं आहेत. एक महत्त्वाचं कारण म्हणजे की बौद्ध धम्माची स्वतःची पार्श्वभूमी. बौद्ध धम्म हा उत्तर वैदिक कालखंडामध्ये निर्माण झालेला धम्म आहे. उत्तर वैदिक कालखंडामध्ये पुरोहितशाही आणि वर्णव्यवस्थेच्या मध्ये असलेली उच्चनीचता आणि यज्ञहिंसा ह्या 3 गोष्टींना विशेषतः गौतम बुद्धांनी आपल्या धर्माच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे आणि ही सामाजिक कुरीती थांबवलेली आहे. स्वतः क्षत्रिय असलेला, कृषी पार्श्वभूमी असलेला असा सिद्धार्थ गौतम हा जेव्हा बुद्ध झाला, म्हणजे जेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली, त्यानंतर मग त्यांनी आपल्या धम्माचा 80व्या वर्षीपर्यंत सुखेनैव प्रचार केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये जेव्हा एखादी गोष्ट नाकारून दुसऱ्या गोष्टीची प्रस्थापना केली जाते, दुसऱ्या गोष्टीला प्रतिष्ठित केलं जातं, त्यावेळेला किती सौम्यपणाने त्या गोष्टी स्वीकारल्या जातात, हा एक मोठा वारसा ह्या गौतम बुद्धांच्या एकूण प्रचार आणि प्रसार. म्हणजे त्यांच्या चारिकेमध्ये कुठंही अडथळे आणले गेलेले नाही आहेत किंवा त्यांच्यावरती कुठेतरी हल्ला झाला आहे, कुठे त्यांच्या धम्माला म्हणजे त्यांच्यासाठी वादविवाद केले गेले, एक वेळ चेष्टा केली गेली असेल, वादविवाद केले गेले असतील, परंतु कुठेही शारीरिक हल्ला झाला आहे किंवा कुठेही त्यांच्या प्रचारामध्ये अडथळे आणले गेलेले आहेत असं कुठेही घडलेलं नाही आहे. तर हा एक आपल्या म्हणजे चालताच या विषयाला थोडासा धरून, पण हा आपल्या भारतीय समाजाचा एक, सगळ्याच समाजाचा हा एकूणच सहिष्णू जो दृष्टिकोन आहे तो सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला अगदी उत्तर वैदिक कालखंडापासून तो आपल्याला लक्षात येतो. हा ज्ञात इतिहासाचा पहिला टप्पा मानला जातो उत्तर वैदिक कालखंड हा आधुनिक इतिहासाच्या परिप्रेक्षामध्ये. तर अशा त्या याच्यामध्ये यज्ञसंस्थेला आणि याला गौतम बुद्धांनी नाकारलेलं होतं, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे अगदी आपल्याला बघितलं तर लोकशाहीचा वारसा हा गौतम बुद्धाच्या काळामध्ये गौतम बुद्धांनी धरून ठेवलेला होता आणि त्याला मान्यता दिलेली होती, त्यांना उपदेश केलेले होते. आपण बघतो की ग्रीकांच्या नगर राज्यांची आपण खूप चर्चा ऐकतो की स्पार्टामध्ये किंवा अथेन्समध्ये लोक बाजाराच्या ठिकाणी जमायचे आणि ते आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठराव मांडायचे आणि त्या ठरावानुसार सगळे लोक मिळून आपल्या नगर राज्याच्या संदर्भातला लोकशाहीच्या पद्धतीने निर्णय करायचे आणि तो निर्णय जो झालेला असेल तो बहुमताने झालेला निर्णय मान्य केला जायचा. असा लोकशाहीचा पायंडा हा आपल्या नगर राज्यांमध्ये ग्रीकांनी टाकलेला होता, बांधलेला होता असं आपण नेहमी ऐकतो. अगदी तसंच लोकशाही गणराज्याचा असा वारसा आपल्या भारतामध्ये देखील लिच्छवी गणराज्य हे त्या काळामध्ये होतं आणि ह्या लिच्छवींना गौतम बुद्धांनी उपदेश केलेला होता. ह्या लिच्छवींना गौतम बुद्धांनी सांगितलेल्या होत्या 4 गोष्टी की कशा पद्धतीने तुम्ही माणुसकीने वागा, एकजुटीने वागा, कशा पद्धतीने मानवता धर्माचं पालन करा. तर हा जो लोकशाहीचा वारसा आहे हा गौतम बुद्धांच्या मागे होता. दुसरा म्हणजे समानतेचा वारसा, समतेचा वारसा. समतेचा वारसा कसा, तर शाक्य राजकुमार 4 हे प्रवज्या घेण्यासाठी म्हणून गौतम बुद्धांकडे आले आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक नाभिक होता, उपाली त्याचं नाव होतं, तो देखील आला. आता भिक्खू संघाची पद्धत कशी होती की ज्याला आधी दीक्षा द्यायची त्याला नंतरचे लोक प्रणाम करायचे, म्हणजे सिनियरिटीनुसार की आधी ज्याला दीक्षा मिळेल तो मुख्य झाला आणि त्याला इतरांनी प्रणाम करायचा. गौतम बुद्धांनी या उपालीला दीक्षा दिलेली आहे. उपाली हा जो नाभिक होता या नाभिकाला दीक्षा दिली आणि शाक्य राजकुमारांनी नंतर दीक्षा मिळालेली असल्यामुळे या नाभिकाला म्हणजे आपल्या घरच्या सेवकाला प्रणाम केलेला आहे. आणि त्यावेळेला ह्या शाक्य राजकुमारांनी हे मान्य केलं की आमच्यामध्ये असलेला जो काही उच्चतेचा एक गंड होता तो या निमित्ताने नाहीसा झालेला आहे. पुढे आणखी असंही घडलं की जेव्हा गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर हा जो उपाली होता या उपालीला महाकश्यपांनी असं विचारलं, विनय पिटकामध्ये त्याचा सगळा उल्लेख आहे
की यावेळेला तथागतांनी काय उत्तर दिलं असतं, यावेळेला तथागत काय म्हटले असते, आणि ह्या सगळ्याची उत्तरं ही उपालीने दिली आणि ती आजही जशीच्या तशी ठेवलेली आहेत. म्हणजे वर्णव्यवस्थेतल्या उच्च नीचतेशी शांतपणे कशा पद्धतीने लढा देता येतो हे गौतम बुद्धांनी सिद्ध केलं होतं. हीच वर्णव्यवस्था हळूहळू जाती व्यवस्थेमध्ये परिवर्तित झालेली होती. आणि म्हणून मग ह्या जाती व्यवस्थेशी जर आपल्याला लढाई करायची असेल तर गौतम बुद्धांनी ज्या पद्धतीने वर्णव्यवस्थेला हळूहळू थांबवलं होतं आणि ज्या पद्धतीने वर्णव्यवस्थेतल्या त्या अहमगंडाला आणि वर्णव्यवस्थेतल्या उच्चनीचतेला दूर केलेलं होतं, त्याच पद्धतीने आपण ह्या जाती व्यवस्थेला सुद्धा धम्माच्या माध्यमातून दूर करू शकू असं एक बाबासाहेबांच्या मनामध्ये होतं आणि म्हणूनच धम्म हा स्वीकारला गेला होता. एकदा अगदी म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातला प्रसंग आहे की एका मोठ्या पुढाऱ्याने, मातंग पुढाऱ्याने एका शंकराचार्यांचं पाद्यपूजन केलं. त्यावेळेला बाबासाहेबांनी विचारलं की जर एखाद्या मातंगाने अर्हता प्राप्त केली, शंकराचार्य होण्यासाठी जे काही शिक्षण पाहिजे ते सगळं शिक्षण त्याने पूर्ण केलं आणि तो शंकराचार्याच्या गादीवर बसला, तर सगळे सवर्ण, सगळे स्पृश्य हिंदू हे त्याला नमस्कार करतील का, त्यांची पाद्यपूजा करतील का? आणि तसं जर होणं शक्य नसेल तर मग तुम्ही त्यांची पाद्यपूजा का करता, असा प्रश्न त्यांनी त्या सकट नावाचे ते पुढारी होते त्यांना विचारला होता. तर अशा पद्धतीने बौद्ध धम्म का, तर बौद्ध धम्माचा हा जो वारसा आहे, लोकशाहीचा वारसा आहे, समतेचा वारसा आहे, वर्णाविरुद्ध, वर्णाच्या उच्चनीचतेविरुद्ध लढण्याचा वारसा आहे, तो वारसा. आणि त्याबरोबरीने संघर्ष करण्यासाठी एक जे टिकाऊपणा लागतो, संघर्ष हा जेव्हा म्हणजे उलथापालथीतून जेव्हा संघर्ष केला जातो तेव्हा तो टिकाऊ संघर्ष होत नाही. तर जेव्हा माणसाला अनेक शतकांपर्यंत एखादी लढाई लढायची असते तेव्हा त्याच्या हातामध्ये चारित्र्य, शील, प्रज्ञा, करुणा यासारख्या गोष्टी देण्याचं एक खूप मोठा विचार बाबासाहेबांनी केलेला होता. आणि तो दिल्यामुळे ही लढाई लढताना ह्या गोष्टीसोबत असल्यामुळे ही मानवतेची लढाई होते, ही मानव्याची लढाई होते. आणि हा संघर्ष हा चुकीच्या दिशेला जाऊन कुठेतरी एक ठिणगी पडून ती विझून जात नाही, तर हा संघर्ष कायमस्वरूपी धगधगता राहतो आणि हळूहळू हा योग्य तो आकार घेत राहतो. बाबासाहेबांनी 1936 साली मुंबई इलाख्यामध्ये एक भाषण केलं होतं. ते भाषण मुक्ती कोण पथे या नावाने संकलित आहे, एकत्रित केलेलं आहे. हे जे भाषण आहे, ह्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी धर्मांतराच्या संदर्भातला ठराव मांडण्याच्या पूर्वी धर्मांतराच्या मागची कारणं, त्यासाठी म्हणजे कशासाठी आम्ही धर्मांतर करत आहोत याच्या संदर्भामध्ये काही चर्चा त्यामध्ये केलेली आहे सगळ्या जमलेल्या लोकांशी. ती फार महत्त्वाची अशी चर्चा आहे. आता ह्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की हा ठराव मांडण्याच्या पूर्वी म्हणजे धर्मांतराची घोषणा करण्यापूर्वी किंवा हा ठराव मांडण्यापूर्वी बाबासाहेबांची जी भूमिका होती ती थोडीशी वेगळी होती. म्हणजे हा 2 टप्प्यांमध्ये विचार झालेला आहे. पहिला जो टप्पा होता तो असा होता की गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब हे म्हणाले होते की हिंदू धर्माला जो दलित आहे तो प्रोटेस्टंट हिंदू म्हणून म्हणावला जावा. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे, तो दूर करण्यासाठी स्पृश्य हिंदूंनी आपल्याला मदत करावी आणि आपण सर्वांनी मिळून हा कलंक दूर करावा. परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चौदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह यातनं काहीही फरक पडलेला नाही आहे, स्पृश्य हिंदूंना या गोष्टींमधनं फरक पडत नाही आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की अस्पृश्यता हा आता आमच्यावरचा कलंक आहे, हा आता आम्ही दूर करणार. आणि मग त्या दृष्टीने ही सभा बोलवण्यात आली होती. ही 1936 साली मुंबई इलाख्यामध्ये बोलवण्यात आलेली सभा होती. याच्यामध्ये धर्मांतराचा ठराव पारित करण्यात आला होता. त्यामध्ये धर्मांतराच्या मागची कारणं देताना बाबासाहेब म्हणाले होते की यामागे मुख्य कारण जे आहे ते ऐहिक कारण आहे आणि दुसरी 2 कारणं आहेत ती आध्यात्मिक आणि सामाजिक कारणं आहेत. ऐहिक कारण काय आहे? ऐहिक कारण हे आहे की आम्ही माणूस आहोत आणि माणूस असल्यानंतर आम्हाला विद्या, शस्त्र, शास्त्र आणि व्यापार या 4 गोष्टींना धारण करण्याची मुभा हवी आहे, कारण तो आमचा माणूस म्हणून हक्क आहे. आणि हा हक्क डावलणारा धर्म आम्ही नाकारत आहोत. आम्हाला म्हणजे कसं आहे की जेव्हा महार रेजिमेंट ब्रिटिशांनी सुरू केली त्यानंतर आपल्या लक्षात येतं की महार हे लढवय्ये होते हे लक्षात आलं. त्यांच्या हातामध्ये शस्त्र इतकी काळ दिल्या गेली नाहीत. जे शस्त्र धारण करू शकत होते, ज्यांच्यामध्ये ती क्षमता होती, असे कितीतरी योद्धे, कितीतरी शतके म्हणजे आधीची कितीतरी शतकं
कितीतरी योद्ध्यांना आपला पराक्रम गाजवण्याची संधी मिळाली नाही. बाबासाहेबांसारखा हिरा, ज्याने संपूर्ण जगामध्ये आपल्या पांडित्याचा पडघम वाजवला, त्याच्यासारखे अनेक हिरे हे मातीमोल ठरलेले असतील एकेकाळी. म्हणजे विद्या, शस्त्र, शास्त्र आणि व्यापार या गोष्टी ठराविक वर्गाच्याच हातामध्ये केवळ ठेवल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे ऐहिक उन्नतीसाठी म्हणून मनुष्य हा पूर्णपणे स्वतंत्र नव्हता, दलित माणूस. आणि म्हणून धर्मांतर आम्ही यासाठी करतो आहोत कारण की आम्हाला आमची ऐहिक उन्नती करायची आहे. कारण प्रत्येक माणसाचा तो मूलभूत अधिकार आहे, तो हक्क आहे. म्हणजे माणसाच्या वित्तेषणा, कामेषणा ह्या माणसाच्या मूळ प्रेरणा आहेत आणि ह्या प्रेरणा, अर्थप्रेरणा ही आपण माणसाची थांबवू शकत नाही. आणि ज्या पद्धतीने ती थांबवल्या गेली आणि स्वतःला हीनदीन समजण्यासाठी त्या माणसाला प्रवृत्त केलं गेलं, तर त्यातून त्या माणसाला मुक्ती देण्यासाठी म्हणून आम्ही हा धर्म नाकारत आहोत. मग दुसरं त्यांनी जे कारण सांगितलं ते म्हणजे की माणूस म्हणून धर्माची आध्यात्मिक आवश्यकता असते. धर्म हा माणसाचा एक मूळ गाभा आहे. धर्म असणं ही माणसाची मूळ गरज आहे आणि त्यामुळे आम्ही धर्म नाकारत नाही आहे, धर्मच नको असं म्हणत नाही आहे. परंतु असा धर्म जो प्रत्येक माणसाला, त्यामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला समानतेची वागणूक देतो, तो धर्म आम्ही स्वीकारण्याकडे जाणार आहोत. त्यावेळेला गौतम बुद्धांचा बुद्ध धर्म स्वीकारायचा आहे वगैरे अशी कुठलीही प्रकारची चर्चा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेली नव्हती. परंतु समानतेने युक्त धर्म आम्ही स्वीकारणार आहोत हे मात्र त्यांनी तिथे सांगितलेलं होतं. कारण की बाबासाहेबांनी त्याच भाषणामध्ये हेही म्हटलं की धर्माची जी भारतामध्ये परंपरेने चालत आलेली व्याख्या आहे, धारणा करतो तो धर्म, जबाबदारीची धारणा करतो, कर्तव्याची धारणा करतो, समाजाची धारणा करतो, नीतीची धारणा करतो, तो धर्म, ही व्याख्या मला मान्य आहे हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. ही व्याख्या योग्य आहे. धर्म हा माणसाच्या आयुष्यातला एक अत्यंत अविभाज्य आवश्यक घटक आहे, याविषयी बाबासाहेबांचं अजिबात दुमत नव्हतं. मात्र अन्यायापासून संरक्षण देणारा, सामाजिक रक्षण करणारा, सामाजिक समान अधिकार देणारा धर्म हा खरा धर्म असेल असं त्यांचं म्हणणं होतं. ईश्वरवाद, अवतारवाद, अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती असलेला असा हिंदू धर्म आम्ही नाकारत आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामध्ये त्यांचं हेही म्हणणं होतं की हिंदू धर्माचे ज्या मूळ संकल्पना आहेत त्या अतिशय उच्च आणि महान आहेत, याविषयी शंकाच नाही. परंतु त्याचं सामाजिक आचार हा पूर्णपणे त्यापासून भिन्न आहे आणि त्यामुळे जो धर्म हा सामाजिक आचारामध्ये एक माणसाला एका पाणवठ्यावर पाणी पिऊ देत नाही, पाणी भरू देत नाही, मंदिरामध्ये प्रवेश करू देत नाही, तो धर्म मी स्वीकारू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर या दृष्टीने हा जो मुक्ती कोण पथे म्हणून जे आहे भाषण, ते मुळातून वाचण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी फार शांत चित्ताने एक मुद्दा समोर आणून त्या मुद्द्याचा परामर्श घेत की आपल्याला समाज म्हणून संघटित राहायला पाहिजे, आपल्याला राष्ट्राचं देखील विचार या सगळ्यामध्ये केलाच पाहिजे, देशाचा पण विचार केला पाहिजे. परंतु माणूस म्हणून आपल्या अधिकारांचं जे काही हनन होत आहे त्याच्या विरोधामध्ये आपणच आपल्याला स्वतःला तयार केलं पाहिजे या लढ्यासाठी आणि आपणच हा कलंक आपल्यावरचा धुवून काढला पाहिजे. म्हणजे हा जो टप्पा होता बाबासाहेबांचा, की पहिला जो मुद्दा होता तो त्यांना हिंदू धर्म सुधारक असा त्यांचा एक स्वतःच्या बाबतीतला जे काही त्यांनी ठरवलं होतं की प्रोटेस्टंट हिंदू म्हणून आपण दलितांना उभं करू आणि एक सुधारणेची चळवळ संपूर्ण हिंदू समाजामध्ये घडवून आणू. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला त्या बाबतीमध्ये की हे काही घडू शकत नाही, हा कलंक आमच्यावरचा कलंक आहे असं स्पृश्य हिंदूंना वाटतच नाही आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, हा कलंक आमचा आम्ही धुवून काढू. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी मुक्ती कोण पथे यामध्ये धर्मांतराचा ठराव मांडला. आणि त्यानंतरही अनेक वर्ष गेल्यानंतर 56 सालामध्ये त्यांनी धर्मांतर केलेलं आहे आणि त्यावेळी धम्म स्वीकारलेला आहे. बाबासाहेबांचं बौद्ध धम्माच्या संदर्भामधलं खूप कार्य करण्याची इच्छा होती त्यानंतरही, परंतु त्यांना तसं आयुष्य मिळालं नाही. नाहीतर त्यांच्या अनेक योजना होत्या, भारतीय बौद्धजन समितीला घेऊन, महाबोधी संघाला घेऊन त्यांच्या अनेक योजना तयार होत्या, परंतु त्यांना तसं काही
पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र काठमांडूमधलं त्यानंतर लगेचच झालेलं भाषण हे त्यांच्या पुढच्या सगळ्या योजनांची आपल्याला माहिती देणारं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं भाषण आहे. काठमांडूच्या या सभेमध्ये बाबासाहेबांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ती म्हणजे बौद्ध धर्म हा जगातील एक सगळ्यात मोठा धर्म आहे आणि तो केवळ धर्म नाही आहे, तर तो एक सामाजिक सिद्धांत आहे. या सभेमध्ये बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे, जो अत्यंत आवश्यक आहे समजून घेणं. साधारणपणे होतं काय की जेव्हाही बुद्धाचा विचार हा एखादा व्यक्ती, एखादा तरुण, एखादा समाज आत्मसात करायला लागतो, त्यावेळेला त्याचा कल स्वाभाविकपणे साम्यवादाकडे झुकतो. आता ह्याचं कारण काय आहे, तर गौतम बुद्धाची जी मूळ तत्त्वं आहेत, दुःखिताचे दुःख जावो ही मनाची कामना, हे मूळ तत्त्व. दुसरं म्हणजे खाजगी संपत्तीचा अतिरेक नको. त्यानंतर नाहीरे वर्गासाठी काहीतरी करणं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. साधारणपणे हीच उद्दिष्ट घेऊन साम्यवाद समोर येतो आणि त्यामुळे बौद्ध तरुण हा साम्यवादाकडे झुकतो हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून त्यावेळी त्यांनी काही एक विशिष्ट असे या दोन विचारधारांमधले जे भेद आहेत, मूलभूत भेद, ते सांगितले होते आणि त्या दृष्टीने हे काठमांडूचं भाषण हे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांनी जे मूलभूत भेद सांगितले त्यातल्या काही गोष्टी आपण मुळातून त्यांनी नेमकं काय म्हटलं ते बघूया. बौद्ध धर्म आणि साम्यवाद यांचे आपापले उद्दिष्ट साधण्याचा मार्ग भिन्न आहे. खाजगी मालमत्तेचे निर्मूलन करण्याचा साम्यवादाचा मार्ग हा अत्याचारी आहे आणि खाजगी मालमत्तेचे उच्चाटन करण्याचा बौद्ध धर्माचा मार्ग हा अनत्याचारी आहे. मार्क्सच्या मार्गाचे फळ त्वरित लाभते. बुद्धाचा मार्ग दीर्घसूत्री आहे. असे असले तरी तो अनत्याचारी आहे आणि तो सर्वात खात्रीचा मार्ग आहे. मनुष्याच्या मनाची आणि जगाच्या मनाची सुधारणा झाल्याशिवाय जगाची सुधारणा होणार नाही. एकदा का मनुष्याच्या मनाचे असे स्थित्यंतर झाले की मग त्रास होणार नाही. ती कामगिरी कायमस्वरूपाची असेल. मात्र मार्क्सचा मार्ग हा हिंसेवर अधिष्ठित आहे. अगदी रशियातील हुकुमशाही जर अयशस्वी झाली तर राज्याची मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी रक्तलांछित उठाव होतील. उलटपक्षी बौद्ध धर्माची पद्धत ही लोकशाहीची पद्धत आहे आणि ती हुकुमशाहीवर अधिष्ठित नसल्यामुळे ती अत्यंत सुरक्षित आणि समर्थ आहे. याउलट साम्यवादी पद्धती ही हुकुमशाहीवर आधारित आहे. यामध्येच बाबासाहेब म्हणतात की बौद्ध भिक्खूंनी आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी कालसुसंगत म्हणून ख्रिश्चन धर्मोपदेशक ज्या पद्धतीने आपल्या धर्माचा प्रचार करतात, प्रसार करतात, तो मार्ग अनुसरावा आणि त्या पद्धतीने शांतीचा प्रसार, बौद्ध धर्माचा प्रसार म्हणजे एका सामाजिक सिद्धांताचा प्रचार आहे, शांतीचा प्रसार आहे आणि तो करावा. बाबासाहेबांची इच्छा होती की सगळं जग बौद्धमय करूया. त्यासाठी त्यांना जर देवाने आयुष्य दिलं असतं तर कदाचित त्यांनी या दृष्टीने आपल्या नव्या लढ्याची उभारणी केली असती, परंतु दुर्दैवाने त्यांना तसं आयुष्य काही मिळालं नाही. त्यांची स्पृश्य हिंदूंकडनं अशी अपेक्षा होती की जसे अमेरिकेमध्ये गुलामगिरीच्या विरोधात किंवा काळेगोरे वर्णसंघर्षाच्या विरोधामध्ये श्वेतवर्णीय जशी भूमिका घेऊन काहीतरी काम करतात, ते त्यावेळेला आपल्याच रक्तामासाच्या समोरच्या बांधवांशी जे त्यांच्या विरोधामध्ये आहेत, शोषणाच्या बाजूने आहेत, त्यांच्याशी ते लढा देतात आणि शोषितांच्या बाजूने एक विशिष्ट भूमिका घेतात. तशी भूमिका जर स्पृश्य हिंदूतल्या पुढाऱ्यांनी घेतली असती तर बाबासाहेबांच्या मनातलं जे काही एक वेगळं प्रोटेस्टंट हिंदू म्हणून दलितांना उभं करण्याचं चित्र असतं ते पुढं गेलं असतं, परंतु ते घडू शकलं नाही. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा त्यांनी त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी जो कोणता मार्ग स्वीकारला तो खरं म्हणजे वैध ठरलेला असतो, वैध मानला जातो. असं असतानाही बाबासाहेबांनी एका मोठ्या दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाला गौतम बुद्धासारख्या करुणेचं, गौतम बुद्धाच्या तत्वाच्या करुणेचं, शीलाचं, प्रज्ञेचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं आणि या संघर्षाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. ही खूप अद्भुत आणि वेगळी गोष्ट आहे, हे या निमित्ताने आपण लक्षात घेऊया. आजच्या पवित्र दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना मी माझी शब्दांची सुमनांजली अर्पण करते आणि महामानवाला प्रणाम करते. एक कवी असं म्हणतो, भीमाचा विचार पिंपळाचा पार, भीमाचा विचार
भीमाचा विचार सुखाचे दार, भीमाचा विचार शीलाचे भांडार. हे सुखाचे दार सगळ्यांना खुलं हो, हा शीलाचा भांडार सर्वांसाठी उपलब्ध असो आणि ह्या पिंपळाच्या पारावर शांतपणे बसून सर्वांना आनंद आणि सौख्य लाभो, हीच मंगल कामना. या आयोजकांनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला 4 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. श्रीयुत अरुणजी फडके यांचे मी आभार मानते. डॉक्टर प्रसन्न पाटील आणि डॉक्टर विद्याताई देवधर या दोघाही मान्यवरांचे मी आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीचं स्मरण करून या महामानवाला आज आपण अभिवादन केलेलं आहे, अभिवादन करतो. आजचा सगळा जो विषय आत्ता इतका विस्तृतपणे आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि त्या सगळ्या विषयाची पार्श्वभूमी, त्याच्यातून आपल्याला काय संदेश घ्यायचा आहे, तो सगळा प्रतिपादनाचा विषय अत्यंत अभ्यासू पद्धतीने डॉक्टर रमा गर्गे यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. आपण जर बघितलं तर अस्पृश्यता आणि जातीभेद पाळणं हा काही मूळ धर्म नव्हता भारतातला. संगच्छध्वम संवदध्वम समो मनासी जानताम देवाभागेथा पूर्वे संजाननम, ह्या अगदी वेदांमधल्या प्रार्थनेपासून ते वेदरचनापासून ते सगळे धर्मसंस्थापक असतील, संत असतील, समाजसुधारक असतील, यांच्यापर्यंत सगळ्यांनी या सगळ्यांच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्यामध्ये जे एकत्वाचा अंश आहे, एकत्वाच्या तत्त्वज्ञानाचंच सगळ्यांनी प्रबोधन केलं, सगळ्या समाजाचं प्रबोधन केलं. जन्माधारित जे भेदभाव समाजामध्ये घुसलेले होते, मगाशी ज्याचं वर्णन केलं, या जन्माधारित भेदभावांना काढून टाकायचं सर्वतोपरी प्रयत्न केले. आपलं उभं आयुष्य अनेकांनी यासाठी दिलं. उपनिषदांचे सर्वात प्रखर भाष्यकार असलेले स्वामी विवेकानंद जसं गरजले होते की भेदांवर आधारित तत्त्वज्ञान हे उपनिषदांचं तत्त्वज्ञान होऊ शकत नाही, असं सगळ्यांनी हे सगळे प्रयत्न केले. पण महापुरुषांच्या कामाचं वादळासारखं स्वरूप असतं आणि मग हे वादळ शमल्याच्या नंतर पुढे 200-300 वर्षामध्ये आपल्या समाजाला पुन्हा निद्रा लागते, पुन्हा स्वार्थ आणि पिळवणूक ही बळावायची आणि या सामाजिक कुप्रथा तशा चालूच राहायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या काळात किंवा त्यांचं जे कार्यकर्तृत्वाचा सगळा बहर आहे त्या काळात देखील ही सामाजिक विषमतेची विषवल्ली जास्ती फोफावलेली होती, फारच फोफावलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अद्वितीय ज्ञानयोग्यांनी या सर्वांचं मूळ अर्थातच शोधून काढलं व आपले लढे सुरू केले. काय होते हे लढे? तर या लढ्यांचा मगाशी ज्याचा उल्लेख केला तसे 3 टप्प्यामध्ये अभ्यासक त्याचा अभ्यास करतात. अर्थातच जो पहिला टप्पा होता त्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची मागणी ही प्रोटेस्टंट हिंदू या पद्धतीने रिकग्निशन मिळावं, मान्यता मिळावी आणि आम्ही पण हिंदू मात्रच आहोत, आम्ही हिंदू मात्राच्या हक्काचा जाहीरनामा असा देखील त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसिद्ध केला होता. तर हिंदू म्हणून धर्मसुधारणा होऊन अस्पृश्यता जावी, तथाकथित अस्पृश्यांना माणूस म्हणून जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहेत तेवढे तरी मिळावेत जे सगळ्या तथाकथित स्पृश्य हिंदूंना मिळतात, हे आम्हाला देखील मिळावेत. यासाठीचे हे सगळे लढे आहेत. मग पाणी पिण्याचा अधिकार असेल, महाडचं 14 तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, या सगळ्या लढ्यातून ते हे जाणून देत होते की अरे कुत्री मांजरं त्या पाण्याला तोंड लावतात आणि रक्ता हाडा मांसाचा आपला बंधू असलेला माणूस तुम्ही तिकडे जाऊ देत नाही, हा कुठला धर्म आहे? आणि ही गोष्ट तुम्ही धर्म म्हणून करताय, तर हा धर्म सुधारला पाहिजे. म्हणजे ह्याच्यामधल्या या सगळ्या कुप्रथा गेल्या पाहिजेत आणि एक बंधुत्वावर आधारित समतेवरचं तत्त्वज्ञान सांगणारा हा सगळा धर्म आहे, तर हे सगळं गेलं पाहिजे. हा त्या पहिल्या सगळ्या लढ्याचा त्याची दिशा होती. पण एकूण सगळा समाज त्या काळामध्ये थोडासा राजकीय स्वातंत्र्याकडे अधिक
त्याचं लक्ष केंद्रित असल्यामुळे किंवा असं म्हणा किंवा तत्कालीन हिंदू धर्म मार्तंडांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मांडणीचं, चळवळीचं, त्यांच्या आंदोलनाचं फार महत्त्व न कळाल्यामुळे असेल, या तत्कालीन हिंदू समाजाने याच्यावरती काही काम केलं नाही आणि गोष्टी तशाच राहिल्या. म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1935मध्ये मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशा प्रकारची गर्जना करावी लागली. त्यानंतरही जवळपास 2 दशकं त्यांनी वाट पाहिली की काही सुधारणा होतील, लोक पुढे येतील. आपल्या दुर्दैवानी समाजाच्या त्याचा विचार लोकांनी केला नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गप्प बसले नव्हते. त्यांनी सर्व पंथांचा, उपलब्ध सर्व अशा प्रकारच्या धर्मसंप्रदायांचा अभ्यास करत होते, अभ्यास केला. आणि त्यातून जे नवनीत त्यांच्या चिंतनातून जे निघालं, घुसळणीतून जे निघालं, ते असं होतं की समानतेचं तत्त्वज्ञान सांगणारा, विज्ञानवादी आणि लोकशाहीचा वारसा सांगणारा असा बुद्ध धम्माची त्यांनी त्याच्यातून निवड केली. मगाशी आपल्या बोलण्यामध्ये डॉक्टर रमा गर्गे यांनी या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेलाच आहे. पण त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे ही भारताच्या सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील एक अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारची गोष्ट होती, जी मागे कधी झाली नाही, पुढे कधी कदाचित होईल की नाही सांगता येत नाही. पण त्याचबरोबर केवळ धम्मदीक्षा घेऊन सगळे प्रश्न सुटणार नाहीत याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण कल्पना होती. आणि म्हणून धर्माधिष्ठित संस्कृती असली पाहिजे, पण त्याचबरोबर समताधिष्ठित समाज, बंधुत्वावर आधारित सर्वांना समान संधी देणाऱ्या समाजाची बांधणी झाली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधी नाही आहेत. धर्मप्रथा या सामाजिक ऐक्याला विरोधी असल्या नाही पाहिजेत, ज्या काही काळामध्ये झालेल्या होत्या. त्यासाठी राजकीय, सामाजिक आणि धम्माच्या आघाडीवरती त्यांनी अद्वितीय अशा प्रकारच्या रचना उभारल्या. आजच्या व्याख्यानाचा विषय नाही आहे, परंतु भारतीय राज्यघटना असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले अन्य लढे असतील, या सगळ्यांच्या मधनं त्यांनी एक समताधिष्ठित समाज निर्माण करणं, या सगळ्या चळवळीला पुढे नेण्यासाठी या चळवळी निर्माण केल्या. आज आपण याचं वर्णन जरी करत असलो तरी हा लढा सोपा नव्हता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळेच एक अतुलनीय युगपुरुष असं त्यांचं वर्णन केलं तरी ते कमी होईल कदाचित. इतकं मोठं कार्यकर्तृत्व बाबासाहेबांचं होतं. बाबासाहेबांची ही धम्मक्रांती डॉक्टर रमा गर्गेंच्या अचूक विश्लेषणामुळे आपल्या सगळ्यांना समजून घेता येते. हे त्यांच्या मांडणीचं वैशिष्ट्य आहे. अचूक सगळे संदर्भ देत त्यांनी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने हे सगळं मांडलं आहे. लोकमान्य सेवा संघासारख्या मातब्बर सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थेने हा विषय सर्वात समोर ठेवला, याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. विद्याताईंनी आपल्या सुरेख प्रस्तावनेमध्ये हे सांगितलं आहे. अरुणजींचं देखील मनापासून अभिनंदन करतो. 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, पण धम्माच्या विशुद्ध तत्त्वज्ञानाच्या रूपाने ते जगाला सदैव प्रेरणा देत राहतील. त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.